डिजिटल अटक नावाचा धाक दाखवून सायबर ठगांनी नाशिकच्या एका नागरिकाकडून तब्बल 18,40,000 रुपयांची उकळणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचे भासवून फोन व व्हॉट्सॲपद्वारे मानसिक दबाव टाकत ही फसवणूक करण्यात आली। नागरिकांनी अत्यंत गांभीर्याने ऐकण्याचे आहे, कारण नाशिकमध्ये घडतंय तसं। कारण आता गुन्हेगार कायद्याच्या नावावर थेट नागरिकांना लुटत आहेत। नाशिक शहरात पारंपरिक गुन्हे कमी झाले असले तरी ऑनलाईन गुन्हेगारीने डोके वर काढले आहे। डिजिटल अटक नावाखाली 18,40,000 रुपयाची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मोठ्या आंतरराज्य सायबर टोळींचा संशय व्यक्त केला जात आहे। व्हॉट्सअपवरून स्वतःला डाटा प्रोटेक्शन ब्युरो ऑफ इंडिया मधील अधिकारी असल्याचे भासवत महावीर सिंग नावाच्या व्यक्तीने एका नागरिकाला अक्षरशः मानसिक गुलाम बनवले आहे। मुंबई पोलीस ईडी आणि एनआय तपास करत असल्याचा खोटा बनाव रचत मनी लॉन्ड्रिंग, धमकी आणि अश्लील व्हिडिओ कॉल प्रकरणात तुमच्यावर गंभीर गुन्हे असल्याची भीती घातली। इतकेच नव्हे तर मुंबई पोलीस दलाचे बनावट लोगो असलेले नोटीस आणि अटक वॉरंट थेट व्हॉट्सअपवर पाठवण्यात आले। फोन तुमचा रेकॉर्डिंग होत आहे, घरात पाळत ठेवलेली आहे, कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते असा दबाव टाकत दर तासाला आय एम ओके, आय एम सेफ हा मेसेज पाठवण्यास फिर्यादीला भाग पाडण्यात आले। कुटुंबियांना सांगू नका, स्थानिक पोलिसांकडे जाऊ नका अशी सक्त ताकीद देण्यात आली। भीतीचा गैरफायदा घेत विविध बँक व वॉलेट खात्यांमधील एकूण 18,40,000 रुपये उकळण्यात आले। या प्रकरणी नाशिकच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणात आंतरराज्यीय सायबर फसवणूक टोळीचा संशय असून आलेल्या व्हॉट्सअप क्रमांक, बँक खाती आणि डिजिटल पुरावे सायबर पोलिसांच्या तपासांच्या केंद्रस्थानी आहेत। महत्त्वाची आणि अत्यंत गरजेची सूचना, कोणत्याही पोलीस, ईडी, एनआय किंवा शासकीय अधिकारी व्हॉट्सअपवर अटक वॉरंट पाठवत नाही। फोनवरून डिजिटल अटक होत नाही। अशाच प्रकारचा फोन किंवा मेसेज आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्याला संपर्क साधा किंवा सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 या नंबरवरती संपर्क साधावा। पुरुष, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे, कारण फसवणूक आता डिजिटल युनिफॉर्म घालून येत आहे। सावधान राहा, सुरक्षित राहा आणि अशा फसवणुकीविरोधात आवाज उठवत राहा।